इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे। पोलीस प्रशासनाच्या पथकास गुरसाळे व शेळवे तालुका पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक पोलीस प्रशासनाने विविध वाहनांवर कारवाई करून 50 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला। गुरसाळेत 58,80,000 तर शेळवेत 67,08,000 रुपये असा एकूण 1,25,88,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली। पोलीस प्रशासन 17 नोव्हेंबर रोजी मौजे गुरसाळे येथील भीमा नदीच्या पात्रात चोरून अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनास मिळाल्याने त्यांनी पोलिसांनी छापा टाकून एक जेसीबी, 2 टिप्पर, 1 टेम्पो, 2 ट्रॅक्टर, 1 मोटरसायकल, 25 ब्रास वाळू असा एकूण 58 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। यावेळी गुरसाळे येथील कारवाईत सोमनाथ गणपत शिरतोडे, पंकज कोळेकर, विनोद कोळेकर, विनोद चव्हाण, वैभव कोळेकर, समाधान चव्हाण, अतुल पवार, सौदागर शिंदे आणि इतर 3 ते 4 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 18 नोव्हेंबर रोजी शेळवे येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करताना पोलिसांनी 1 जेसीबी, 2 टिप्पर व एक अंदाजे 25 ब्रास वाळू असा एकूण 67,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। शेळवे येथील कारवाईत विकास उत्तम बागल, तुकाराम गाजरे, बापू नागठळक, तानाजी पवार आणि इतर 3 ते 4 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश रोंगे, महेश कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर भंडारवाड, शिवशंकर हुलजंती, राहुल लोंढे, विनोद शिंदे, वैभव घायाळ यांनी पार पाडली आहे।